नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये सहकार विषयाचं 5वं प्रकरण सहकारी संस्थेची हिशेब व हिशेब तपासणी हे प्रकरण शिकणार आहोत. यापूर्वी 12वी सहकार या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. आपण या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ आवडल्यानंतर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तर चला विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सहकारी संस्थेचे हिशेब आणि हिशेब तपासणी याबद्दलची माहिती बघणार आहोत. तर या प्रकरणामध्ये काय काय आपल्याला अभ्यासाला दिलेलं आहे त्याची माहिती या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहे. जसं पहिले प्रस्तावना दिलेली आहे सहकारी संस्थेच्या हिशेबाबाबतची, हिशेब तपासणीबाबतची. सहकारी संस्थेचे हिशेब पुस्तकांबद्दल माहिती दिलेली आहे. हिशेब पत्रकांबद्दल माहिती दिलेली आहे. सहकारी संस्थेच्या हिशेब तपासणीबद्दल माहिती दिलेली आहे. त्याचा अर्थ आणि व्याख्या सांगितलेली आहे. हिशेब तपासणीचे प्रकार सांगितलेले आहेत. हिशेब तपासणीचं वर्गीकरण सांगितलेलं आहे. हिशेब तपासणीचे फायदे सांगितलेले आहेत. हिशेब तपासणीबाबतच्या तरतुदी सांगितलेल्या आहेत. आणि शेवटी सांगितलेलं आहे हिशेब तपासणीचा अहवाल. जो हिशेब तपासणारा व्यक्ती असतो तो हिशेब तपासणीचा अहवाल कशा पद्धतीने तयार करतो त्याबाबतची माहिती या ठिकाणी सांगितलेली आहे. तर चला विद्यार्थी मित्रांनो, आपण एक एक करून आता या प्रकरणाचा एक एक मुद्दा बघणार आहोत. जसं तुम्हाला माहिती आहे पूर्वी सांगितल्याप्रमाणे या कोविड-19मुळे आपल्या सहकार या विषयाचा काही अभ्यासक्रम कमी करण्यात आला होता. तो अभ्यासक्रम मी सुरुवातीला तुमच्या व्हॉट्सअपवर टाकला होता आपल्या ग्रुपवर, की सहकारी संस्थेचा कोणत्या प्रकरणाचा कोणकोणता अभ्यासक्रम कमी करण्यात आलेला आहे. तर आपल्या या 5व्या प्रकरणातलं काय काय कमी करण्यात आलेलं आहे ते या ठिकाणी दिलेलं आहे. पहा, सहकारी संस्थेचे हिशेब पुस्तक हे 5वं प्रकरण आहे. या ठिकाणी 26 नंबरचा मुद्दा सहकारी संस्थेचे हिशेब व हिशेब तपासणी 99 ते 100 या पेजवरचा 5.2चा हा मुद्दा आहे. हिशेब पुस्तके आणि 5.3चा मुद्दा आहे हिशेब पत्रके. हा पूर्णचा पूर्ण तुम्हाला स्वयं अध्ययनासाठी ठेवलेला आहे. म्हणजे याच्यावर तुम्हाला अभ्यास तर करायचा आहे, परंतु कोणत्याही प्रकारचा प्रश्न तुम्हाला यावर विचारला जाणार नाही. ऑब्जेक्टिव्ह टाईपचा आला तर काही सांगणार नाही, परंतु जे वस्तुनिष्ठ जे डिस्क्रिप्टिव्ह प्रश्न आहेत ते तुम्हाला यावरचे येणार नाही. तर आपण हे जे प्रकरण आहे या प्रकरणातला आपल्याला जो भाग अभ्यासायचा आहे तो आता आपण अभ्यासायला सुरुवात करू. तर चला विद्यार्थी मित्रांनो, 5वं प्रकरण आपल्याला सुरू करायचं आहे सहकारी संस्थेची हिशेब व हिशेब तपासणी. पूर्वी सांगितल्याप्रमाणे या प्रकरणाला कोणता भाग वगळण्यात आलेला आहे आपला? एक सहकारी संस्थेचं हिशेब पुस्तक हे या ठिकाणी दिलेलं आहे, सहकारी संस्थेचं हिशेब पुस्तक. आणि दुसरं दिलेलं आहे सहकारी संस्थेचं हिशेब पत्रके. हे दोन्ही भाग या प्रकरणातून वगळण्यात आलेले आहेत, परंतु याची थोडक्यात माहिती आपल्याला असणं आवश्यक आहे. त्याशिवाय आपल्याला प्रकरणच समजणार नाही किंवा एखादा मार्काचा जर प्रश्न आला तर तो सुद्धा लिहिता येणार नाही. म्हणून आपल्याला या प्रकरणावरचा थोडक्यात जो वगळण्यात आलेला भाग आहे तो सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघून घेऊ. तर थोडक्यात प्रस्तावना या प्रकरणाबद्दलची काय केलेली आहे पहा, की कोणत्याही व्यावसायिक संस्था असो, मग तो एकल व्यापार असो म्हणजे खाजगी व्यवसाय असो, कंपनी असो किंवा सहकारी संस्था असो, जिथं नफा तोट्याचा विचार केला जातो तिथं हिशेब लिहिणं अत्यंत महत्त्वाचं असते. कारण हिशेब जर लिहूनच ठेवले नाही तर सहकारी संस्थेला नफा झाला किंवा तोटा झाला हे आपल्याला समजता येणार नाही. म्हणून ज्या ठिकाणी खरेदी विक्रीच्या व्यवहार केले जातात, कोणतीही ठिकाण असो, मग ज्या ठिकाणी वस्तूंच्या सेवांच्या विनिमयास काय म्हणतात? व्यवहार असं म्हणतात. विनिमय म्हणजे देवाणघेवाण. एखादी वस्तू किंवा सेवा देवाणघेवाण होत असेल तर त्याला आपण ट्रान्झॅक्शन किंवा व्यवहार असं म्हणतो. तर हा व्यवहार सांपत्तिक स्थितीच्या बाबतीत असू शकतो. नफा किंवा तोटा किती झाला हे शोधून काढण्याच्या हिशोबानं आपल्याला हिशेब लेखन करणं आवश्यक असतं. या प्रकरणामध्ये 2 महत्त्वाचे मुद्दे तुम्हाला दिलेले आहेत. एक हिशेब तपासणी दिली, एक हिशेब दिलेला आहे आणि लिहिलेले हिशेब बरोबर आहेत की नाही ते तपासणं आवश्यक असतं, म्हणून त्याला हिशेब तपासणी असं म्हणतात. तर या पहिला टप्पा आपण अभ्यासणार आहोत जो तुम्हाला अभ्यासायला यावर्षी ठेवलेला नाही, परंतु थोडक्यात आपल्याला अभ्यासायचा आहे. ते आहे सहकारी संस्थेचं हिशेब लेखन. सहकारी संस्था ही सुद्धा एक
वस्तूंची खरेदी विक्री किंवा नफा तोटा कमावणारी सहकारी संस्था. जरी आपण मागच्या वर्षी अभ्यासलं असेल की सहकारी संस्था नफा कमावण्यासाठी स्थापन झालेल्या नसतात, तर त्यांचा मुख्य उद्देश नफा मिळवणे हा उद्देश नसतो, परंतु त्यांच्या आर्थिक स्थितीचा आढावा घेण्यासाठी हिशेबाच्या नोंदी लिहिणं महत्त्वाचं असते. कारण जरी नफा कमावत नसल्या सहकारी संस्था तरीसुद्धा एक त्या व्यावसायिक संस्था आहेत. या सहकारी संस्थेचा कारभार हा लोकशाही पद्धतीनं चालतो आणि लोकशाही पद्धतीनं चालतो म्हणजे सभासदांना हिशेब देणं बंधनकारक असते. कोणत्याही सहकारी संस्थेला महाराष्ट्र राज्य सहकार कायदा 1960नुसार आपले जमा खर्च किंवा हिशेब लिहिणं बंधनकारक करण्यात आलेले आहेत. म्हणून हे हिशेब कसे लिहिले पाहिजेत सहकारी संस्थेनं, कोणते पुस्तकं वापरली पाहिजेत, कोणत्या हिशेब लेखन केलं पाहिजे, हिशेबाच्या नोंदी लिहिणं महत्त्वाचं ठरत असते. कारण आर्थिक व्यवहाराची शास्त्रशुद्ध पद्धतीनं हिशेब लेखन असं म्हणतात. जे काही आर्थिक व्यवहार होत असतील सहकारी संस्थेमध्ये त्याची पद्धतशीरपणे नोंद करून ठेवणे लेखी स्वरूपात, त्याला आपण हिशेब लेखन असं म्हणतो. यामध्ये व्यवहाराची तारीख, व्यवहाराचा तपशील आणि व्यवहाराची रक्कम या गोष्टीचा समावेश असतो. म्हणून प्रत्येक सहकारी संस्थेला आपले हिशेब दरवर्षी लिहावेच लागतात आणि हिशेबाची काटेकोरपणे तपासणीसुद्धा केली जाते. त्याला आपण हिशेब तपासणी असं म्हणतो. लिहिलेले हिशेब बरोबर आहेत की नाही हे सहकारी संस्थेला कायद्यानुसार तपासून घ्यावे लागतात, म्हणून त्याला हिशेब तपासणी असं म्हणतात. तर 2 मुद्दे या ठिकाणी तुम्हाला लक्षात असेल. हिशेब लेखन म्हणजे काय, तर झालेल्या नफा तोट्याची किंवा सांपत्तिक स्थितीचं व्यवस्थितपणे लेखन करणे याला आपण हिशेब लेखन असं म्हणतो. आणि हिशेब तपासणी म्हणजे काय, तर झालेल्या व्यवहारांची किंवा हिशेब लेखनाची काटेकोर केली जाणारी तपासणी म्हणजे हिशेब तपासणी होय. तर अशा पद्धतीनं महाराष्ट्र राज्य सहकार कायद्यानुसार प्रत्येक संस्थेला आपले हिशेब लिहिणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे. जसं पूर्वी मी सांगितलं तुम्हाला, सहकारी संस्थेचा कारभार हा लोकशाही पद्धतीनं चालतो, म्हणून त्यांचे आर्थिक व्यवहार हे सुस्पष्ट असले पाहिजेत, आरशासारखे स्वच्छ असले पाहिजेत, पारदर्शी असले पाहिजेत, है ना. म्हणून सहकारी संस्थेला आपले हिशेब पुस्तक योग्य प्रमाणे सर्व व्यवहार लिहून ते योग्य हिशेब पुस्तके ठेवावी लागतात आणि त्या हिशेबांची तपासणी करावी लागते. अशा पद्धतीनं प्रस्तावनेमध्ये तुम्हाला थोडक्यात माहिती सांगितलेली आहे की हिशेब लेखन म्हणजे काय, हिशेब तपासणी म्हणजे काय आणि हे का ठेवणं आवश्यक आहे त्याबाबतची माहिती. कारण योग्य प्रकारे जर लेखन ठेवलं नाही तर सभासदांमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो वा की संचालक मंडळ काही गैरप्रकार करते का, अफरातफर करते का, भ्रष्टाचार करते का. म्हणून सहकारी संस्थेचे व्यवहार हे कसे असले पाहिजेत, पारदर्शी आणि अचूक असले पाहिजेत आणि त्यासाठी हिशेब पुस्तकांच्या नोंदी योग्य प्रकारे होणे आवश्यक आहे आणि त्यांची वेळोवेळी तपासणी होणंसुद्धा आवश्यक असतं. अशा पद्धतीनं सहकारी संस्थेचे हिशेब आणि हिशेब तपासणी हे प्रकरण तुम्हाला यावर्षीच्या सिलेबसमध्ये अभ्यासायला ठेवलेलं आहे. तर यातला पहिला महत्त्वाचा मुद्दा अभ्यासायचा आपल्याला सहकारी संस्थेचे हिशेब पुस्तके. तर सहकारी संस्थेच्या दैनंदिन कामकाजात अनेक आर्थिक व्यवहार होत असतात. सहकारी संस्थेचे जे दैनंदिन रुटीन व्यवहार होत असतात, स्टेशनरीचा खर्च असेल, चहा पाण्याचा खर्च असेल, कर्मचाऱ्यांचा पगार असेल, आहे ना, सहकारी संस्थेच्या काही खरेदी विक्रीचे व्यवहार असतील, तर या सर्वांचे अनेक आर्थिक व्यवहार होत असतात आणि या सर्व व्यवहारांच्या आर्थिक व्यवहाराची नोंद हिशेब पुस्तकांमध्ये किंवा वह्यांमध्ये केली जाते. हिशेब पुस्तकांबरोबरच इतरही पुस्तके आणि त्यात नोंदी करणं बंधनकारक असते. फक्त हिशेब पुस्तकच ठेवून चालत नाही, तर इतरही अनेक पुस्तकं ठेवावी लागतात. ते पुढे तुम्हाला दिलेलं आहे. म्हणून सहकारी संस्थेचा कारभार सुरळीतपणे चालविण्यासाठी या पुस्तकांचा उपयोग होतो. तर ही जी हिशेब पुस्तकं आहेत ही कोणकोणती आहे, हे खालीलप्रमाणे आहे. हिशेब पुस्तकाचा पहिला प्रकार दिलेला आहे इथं, सहकारी संस्थेचे हिशेब पुस्तके. त्यातला अ दिलेला आहे हिशेब पुस्तके. कोणकोणती हिशेब पुस्तके सहकारी संस्थेला ठेवावी लागतात, तर प्रत्येक सहकारी संस्थेला हिशेब पुस्तके तयार करायला ही पुस्तके सहकारी संस्थेच्या आर्थिक व्यवहाराचा आरसा असतात. हे महत्त्वाचं आहे. हिशेब पुस्तक हे सहकारी संस्थेचा आरसा असतात, म्हणजे सहकारी संस्थेमध्ये जे व्यवहार होत असतील ते सर्व व्यवहार लेखी स्वरूपात या हिशेब पुस्तकामध्ये नोंदविलेले असतात. म्हणून याला सहकारी संस्थेचा आरसा असं म्हटलं जाते. आणि हिशेब पुस्तकावरून सहकारी संस्थेची आर्थिक स्थिती समजते. अशा पद्धतीने हिशेब पुस्तके सहकारी संस्थेसाठी महत्त्वाची असतात. तर हिशेब पुस्तके कोणकोणती आहे, तर त्यातलं पहिलं महत्त्वाचं पुस्तक आहे कीर्दवही. या कीर्दवही नावावरूनच तुमच्या लक्षात येत असेल की सहकारी संस्थेची जी रोजची
व्यवहार असतात, जसं स्टेशनरीचा खर्च असेल, चहापानाचा खर्च असेल, भाड्याचा खर्च असेल, जे दैनंदिन आर्थिक व्यवहार असतात ते सर्वच्या सर्व पद्धतशीरपणे नावे किंवा जमा करणे, ते सर्व रोखीचे आणि उधारीचे व्यवहार मूळ वहीमध्ये नोंदविता त्या नोंदवहीला कीर्दवही असं म्हणतात. कीर्दवही हा खतावणीचा मूळ आधार असतो. अशा पद्धतीनं कीर्दवही किंवा जनरल हे पहिलं पुस्तक असते सहकारी संस्थेला ठेवावं लागणं. रोजच्या रोज जे व्यवहार होतात, दररोज होणारे व्यवहार, कीर्दवहीमध्ये कोणते व्यवहार नोंदवले जातात? दररोज होणारे व्यवहार, मग ते उधारीचे असो किंवा नगदीचे असो, सर्वच्या सर्व व्यवहार ज्या नोंदवहीमध्ये नोंदवले जातात आणि रोजच्या रोज डेट बाय डेट, त्या वहीला आपण कीर्दवही असं म्हणतो. सहकारी संस्थेला दुसरं हिशेब पुस्तक ठेवावं लागतं, सहाय्यक पुस्तके, सबसिडरी बुक ज्याला म्हणतो आपण त्याला. की एखादी मोठ्या आकाराची जर संस्था असेल, मोठ्या प्रमाणावर व्यवहार असतात, अशा सहकारी संस्थेचे खूप मोठ्या शाखा असतील, तर अशा सहकारी संस्थेला पोट कीर्दवहीसुद्धा ठेवावी लागते. त्याला सहाय्यक पुस्तक असं म्हणतात, पोट कीर्दवही, किंवा या वहीला सहाय्यक वही असं सुद्धा म्हणतात. म्हणजे जी पहिलं पुस्तक पाहिलं आपण जनरल किंवा कीर्दवही, त्याची पोट कीर्दवहीत विभागणी केली जाते. छोट्या छोट्या आकाराच्या पोट कीर्दवही तयार केल्या जातात. मोठ्या प्रमाणावरील व्यवहार तात्काळ व परिणामकारकरित्या इथं नोंदवले जातात. त्याला सहाय्यक पुस्तके किंवा सबसिडरी बुक असं म्हणतात. सहाय्यक म्हणजे मदतीसाठी लिहिली जाणारी पुस्तके. अशा पद्धतीने ही सहाय्यक पुस्तके असतात. आणि विशिष्ट व्यवहार विशिष्ट पुस्तकात जर नोंदवले तर वेळेवर आपल्याला पाहायला गडबड होणार नाही, गोंधळ होणार नाही हिशेब तपासणीच्या वेळेस. म्हणून उदाहरणार्थ जसं समजा रोख पुस्तकांचे जर रोखीचे जर व्यवहार असतील, सर्व नगदीचे जर व्यवहार असतील तर ते रोकड वहीत नोंदवले जातात. उधारीचे व्यवहार उधारीच्या नोंदवहीत नोंदवले जातात. खरेदीचे व्यवहार खरेदीच्याच नोंदवहीत नोंदवले जातात. विक्रीच्याच याच्यात आहे ना, खरेदी परत असेल तर खरेदी परतमध्ये, विक्री परत असेल तर विक्री परतमध्ये. अशा पद्धतीनं संबंधित व्यवहार संबंधित वह्यांमध्ये किंवा पुस्तकांमध्ये नोंदविले, याला सहाय्यक पुस्तक असं म्हणतात. तिसरं हिशेबाचं पुस्तक आहे खातेवही. हे महत्त्वाचं वही आहे किंवा लेजर ज्याला म्हणतो आपण, की अनेक प्रकारची खाते ज्या वहीमध्ये नोंदवलेली असतात त्यास आपण खातेवही असं म्हटलं जाते. म्हणजे अनेक खात्यांचा समूह म्हणजे खातेवही. जसं रोजकीर्दमध्ये रोजच्या रोजचे व्यवहार नोंदवले जातात. रोजच्या रोज होणारे व्यवहार, मग तो खरेदीचा असो, विक्रीचा असो, नगदीचा असो की उधारीचा असो. सहाय्यक पुस्तकांमध्ये कोणते व्यवहार नोंदवले जातात? स्पेशल, खरेदीमध्ये खरेदीचे, विक्रीमध्ये विक्रीचे, रोखमध्ये रोखीचे, उधारीमध्ये उधारीचे. परंतु खातेवही असं पुस्तक आहे की ज्यामध्ये अनेक प्रकारची खाते असतात. सहकारी संस्था जर खरेदी विक्री करणारी सहकारी संस्था असेल किंवा विपणन सहकारी संस्था असेल, मालावर प्रक्रिया करणारे सहकारी संस्था असतील, तर त्यामध्ये खरेदीदाराचे, विक्रींचे, खरेदीचे, रोखेचे असे अनेक प्रकारचे खाते उघडावे लागतात. त्या सर्व खात्यांच्या वह्यांना काय म्हटलं? खातेवही असं म्हणतात. जसं जो हिशेब करणारा जो व्यक्ती असतो, लिहिणारा व्यक्ती ज्याला आपण अकाउंटंट म्हणतो, तो अकाउंटंट काय करतो? रोजच्या रोज घडणारे व्यवहार कशामध्ये नोंदवितो? रोजकीर्दमध्ये नोंदवितो. परंतु नंतर रोजकीर्दमध्ये नोंदवलेल्या व्यवहारांची खतावणी केली जाते, म्हणजे ते छाटणी केली जाते त्याची, की संबंधित व्यवहार त्या खात्यांमध्ये लिहिले जातात. रोजकीर्दच्या नोंदी स्थानांतरित केले जातात. यालाच खतावणी किंवा प्रपंजीयन असं म्हणतात, पोस्टिंग. रोजकीर्दमधल्या नोंदी नंतर ज्या संबंधित पुस्तकांमध्ये लिहिल्या जातात त्याला खतावणी किंवा प्रपंजीयन असं म्हणतात. खातेवही अंतिम नोंदीचे पुस्तक होते. खातेवहीनंतर ते व्यवहार दुसऱ्या कोणत्याही वहीत नोंदविल्या जात नाही. सर्वात पहिले रोजकीर्दमध्ये आणि नंतर खातेवहीमध्ये. खातेवहीनंतर तो व्यवहार पुन्हा कोणत्याच वहीमध्ये पुस्तकामध्ये नोंदविला जात नाही. त्याला आपण म्हणून म्हणतात खातेवही अंतिम नोंदीचे पुस्तक असते. त्यानंतर पुढे लिहिलं आहे की आर्थिक वर्ष संपल्यानंतर खातेवहीतील सर्व खात्यांचं संतुलन केलं जातं. म्हणजे दोन्ही बाजूच्या बेरजा केल्या जातात. नावे बाजू आणि जमा बाजू यांची खाली टोटल केली जाते. आणि टोटल केल्यानंतर दोन्ही बाजू कोणत्या शिल्लक आहे, कोणती बाजू नावे आधिक्य किंवा जमा आधिक्य निघते काय, तर अशी एक विवरणाच्या स्वरूपात यादी तयार केली जाते. त्याला तेरीज पत्रक किंवा ट्रायल बॅलन्स असं म्हणतात. कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना हे परिचयाचं असेल की जे फायनल अकाउंटमध्ये
विचारले जाते. 23 पत्रक सुरुवातीचा प्रश्न दिलेला असतो आणि 23 पत्रकावरून मग फायनल अकाउंटचं अंतिम लेख्याचं गणित सोडवायचं असते. तर अशा पद्धतीनं आर्टवाल्यांसाठी सुद्धा समजायसाठी आपण सोप्या भाषेत म्हणू की 23 पत्रक म्हणजे एक प्रकारची अशी यादी असते, असं विवरणपत्रक असते की ज्यामध्ये कोणत्या खात्यावर नावे आधिक्य आहे आणि कोणत्या खात्यावर जमा आधिक्य आहे याची एक विवरणाच्या स्वरूपात यादी म्हणजे त्याला 23 पत्रक असं म्हटलं जाते. लक्षात आलं मग 23 पत्रक किंवा ट्रायल बॅलन्स म्हणजे काय? नावे आणि जमा अशा 2 बाजू असलेलं एक पुस्तक आणि त्याची बेरीज केली जाते खाली, अशा विवरणपत्रकाला काय म्हणतात? 23 पत्रक असं म्हणतात. आणि म्हणून खातेवही हे अत्यंत महत्त्वाचं पुस्तक आहे. खातेवही अत्यंत महत्त्वाचं पुस्तक आहे. सर्व सहकारी संस्था हे पुस्तक तयार करतात, करावंच लागते प्रत्येकाला. जर सर्व वर्षाच्या शेवटी हिशेब करतो म्हटलं आणि हिशेब तपासणी करतो म्हटलं तर खातेवही हे पुस्तक सर्व सहकारी संस्थेला तयार करावं लागतं. हिशेब पुस्तकामधला 4था प्रकार आहे रोख पुस्तक, कॅश बुक. प्रत्येक सहकारी संस्था जे नगदीचे व्यवहार असतात, रोखीचे व्यवहार असतात, हे सर्व व्यवहार या रोख पुस्तकामध्ये नोंदविले जातात. विशिष्ट तारखेला सहकारी संस्थेमध्ये आलेल्या रोख रकमेचे आणि केलेल्या रोख खर्चाचे व रोख शिल्लकांच्या नोंदी रोख पुस्तकात नोंदविल्या जातात. म्हणजे सर्व नगदीचे व्यवहार, नगदी कॅश म्हणू आपण त्याला, अशा पद्धतीनं हे रोख पुस्तक प्रत्येक सहकारी संस्थेला तयार करावं लागतं. हे झालं सहकारी संस्थेच्या हिशेब पुस्तकामधलं पहिलं हिशेब पुस्तक आहे. आता प्रत्येक सहकारी संस्थेला ही 4 हिशेब पुस्तके सोडून इतरही काही महत्त्वाची पुस्तके ठेवावी लागतात. त्याला वैधानिक पुस्तक असे म्हणतात, स्टॅच्युटरी बुक्स. की प्रत्येक सहकारी संस्थेला महाराष्ट्र राज्य सहकार कायदा 1960 नुसार प्रत्येक सहकारी संस्थेला हिशेब पुस्तकं ठेवणं बंधनकारक असते. त्या पुस्तकांना वैधानिक पुस्तक असं म्हणतात. रोख पुस्तक, खातेवही हे देखील वैधानिक पुस्तके असून याशिवाय काही खालील पुस्तके ठेवावी लागतात. वर जे पाहिलं आपण रोख पुस्तक, रोजकीर्दवही, हे तर वैधानिक पुस्तके आहेतच. प्रत्येक सहकारी संस्थेला हिशेबाची पुस्तके ठेवावीच लागतात. परंतु याशिवाय संस्थेचा कारभार आणखी व्यवस्थित चालावा यासाठी प्रत्येक सहकारी संस्थेला कायद्यानुसार पुस्तके ठेवावी लागतात. त्यातलं पहिलं पुस्तक दिलेलं आहे सभासद नोंदणी पुस्तक. सभासद नोंदणी पुस्तक हे सहकारी संस्था कायद्यानुसार नमुना आयमध्ये ठेवावं लागते. ऑब्जेक्टिव्ह टाईप रिकाम्या जागा जोड्या लावामध्ये बऱ्याच वेळा विचारलं जातं की सभासद नोंदणी पुस्तक हे कोण्या नमुन्यामध्ये ठेवलेलं असतं? नमुना आयमध्ये. अंडरलाईन करून ठेवायचं तुम्ही की सभासद नोंदणी पुस्तक हे कशामध्ये नोंदविलेलं असतं? नमुना आयमध्ये. आणि ह्या पुस्तकामध्ये कशाची नोंद असते? सभासदाचं पूर्ण नाव, पत्ता, त्यांचा मोबाईल नंबर, त्यांनी किती भाग खरेदी केलेले आहेत, किती रुपयाची खरेदी केलेली आहे, वारसदार कोण आहे, अशा पद्धतीचा सर्व तपशील सभासदांचा या सभासद नोंदणी पुस्तकात असतो. सहकारी संस्थेला दुसरं पुस्तक ठेवावं लागते वैधानिक पुस्तकामधलं क्रियाशील व अक्रियाशील सदस्य नोंदवही. की सहकारी संस्थेचे जे सभासद असतात, ज्याला आपण क्रियाशील सभासद असं म्हणतो, की ज्यांनी भाग खरेदी केलेले असतात, त्यांची एक यादी तयार केलेली असते. त्यांच्या यादीला आपण क्रियाशील आणि अक्रियाशील सदस्य नोंदवही असतो. या नोंदवहीमध्ये सदस्याचे नाव, पत्ता, ईमेल ID आणि नमुना J1 नुसार, तसेच अक्रियाशील सभासदांची यादी नमुना J2 नुसार स्वतंत्रपणे केली जाते. याच वह्यांमध्ये 2 भाग असतात, एक J1 नावाची आणि दुसरी J2 नावाची. J1 मध्ये क्रियाशील आणि J2 मध्ये अक्रियाशील यांची सर्व माहिती दिलेली असते. तिसरं पुस्तक सहकारी संस्थेला ठेवावं लागते भाग नोंदणी पुस्तक. प्रत्येक सहकारी संस्थेनं किती भाग विक्रीला काढते किंवा किती भागांची विक्री केलेली आहे, किती रुपयाचा एक भाग आहे, त्यांचे नंबर काय आहेत, हे सर्व माहिती ज्या नोंद पुस्तकात नोंदवली जाते त्याला भाग नोंदवही असे म्हणतात. शेअर म्हणतो आपण त्याला, SHARE, शेअर, भाग नोंदणी पुस्तक. त्यानंतर सहकारी संस्थेला 4थं पुस्तक ठेवावं लागते कर्ज रोखे नोंदणी पुस्तक. आपण पाहिलं होतं याच्या अगोदरच्या प्रकरणामध्ये की प्रत्येक सहकारी संस्थेला भांडवल उभारणी करताना जी साधनं दिलेली आहेत त्या साधनांचा वापर करून सहकारी संस्था भांडवलाची उभारणी करत असते. तर त्यामधलं एक कर्जरोखे हे सुद्धा एक साधन होतं बाह्य साधनांमधलं. हे कर्जरोखे नावाचं साधन
ज्या सहकारी संस्थेनं वापरलेला आहे तो अशा किती रकमेचे कर्जरोखे विक्रीला काढले आहे, त्याची संख्या किती आहे, त्याची दर्शनी किंमत किती आहे, त्याची एकूण किंमत किती आहे, त्यांच्यावर व्याज किती दिलं जातं, त्याची परतफेडीची तारीख किती आहे, सर्व माहिती ज्या पुस्तकात नोंदवली जाते त्याला कर्जरोखे नोंदणी पुस्तक असं म्हणतात. त्यानंतर 5 नंबरचं पुस्तक ठेवावं लागतं सहकारी संस्थेला, सभासद सभेचं इतिवृत्त पुस्तक. सहकारी संस्थेच्या ज्या सभा होत असतात त्याच्या अगोदरच्याच प्रकरणामध्ये शिकलो आपण. सर्वसाधारण सभा आहे ना, विशेष सभा, वार्षिक सभा, अंतिम सर्वसाधारण सभा, पहिली सभा, ह्या ज्या सभासदांच्या सभा होतात या सर्व सभांचा एक सारांश स्वरूपात माहिती लिहून ठेवावी लागते, त्याला आपण इतिवृत्त म्हणतो. आणि हे जे इतिवृत्त ज्या पुस्तकात नोंदवली जाते त्याला सभासद सभेचं इतिवृत्त पुस्तक असं म्हणतात. आणि हे इतिवृत्त पुस्तक महत्त्वाचं असते, त्याला कायदेशीर महत्त्व प्राप्त असते, त्यावर सभासदांची नावं आणि सह्या असतात, तसेच अध्यक्ष आणि सचिव यांच्यासुद्धा याच्यावर सह्या असतात. अशा पद्धतीनं हे सभासद सभेचं इतिवृत्त पुस्तक ठेवावं लागते. त्याचप्रमाणे संचालकांच्या मंडळाच्या सभेचं इतिवृत्त पुस्तकसुद्धा सहकारी संस्थेला ठेवावं लागतं. संचालक मंडळाच्या ज्या सभा होतात त्यांचा सारांश ज्यामध्ये नोंदवला जातो त्याला संचालक मंडळाच्या सभेचं इतिवृत्त पुस्तक असं म्हणतात. त्यानंतर पुढे 7वं पुस्तक ठेवावं लागतं सहकारी संस्थेला, माल साठा पुस्तक, स्टॉक बुक ज्याला म्हणतो आपण. की सहकारी संस्था मालाची खरेदी विक्री करणारी असेल तर सहकारी संस्थेच्या मालाच्या आवक जावकीच्या सर्व नोंदी या पुस्तकात केलेल्या असतात, त्याला माल साठा पुस्तक असं म्हणतात. त्यानंतरचं पुढचं पुस्तक सहकारी संस्थेला ठेवावं लागतं, मालमत्ता पुस्तक, संपत्ती ज्याला म्हणतो आपण, मालमत्ता. तर हे मालमत्ता पुस्तकमध्ये सहकारी संस्थेची स्थिर मालमत्ता किती आहे, अचल मालमत्ता किती आहे, काही मालमत्ता खरेदी केली असेल तर त्याचा दिनांक किती आहे, किंमत किती आहे, वाढ किती झाली मालमत्तेमध्ये, मालमत्तेचं नाव काय आहे, ही सर्व माहिती ज्या पुस्तकात नोंदवली जाते त्याला मालमत्ता पुस्तक असं म्हणतात. त्यानंतर 9वं पुस्तक ठेवावं ते सहकारी संस्थेला गुंतवणूक पुस्तक, इन्व्हेस्टमेंट बुक. की सहकारी संस्थेला नफा झाल्यानंतर सहकारी संस्था कुठं पैसा गुंतवते ते, तर कुठं गुंतवली असेल तर तिचं नाव काय आहे, त्याचा दिनांक, किती रक्कम गुंतवली, परत कधी मिळेल, लाभांशाचा दर किती आहे, ही सर्व माहिती ज्या पुस्तकात नोंदवलेली असते त्याला गुंतवणूक पुस्तक असं म्हणतात. त्यानंतर पुढचं पुस्तक सहकारी संस्थेला ठेवावं होतं, डेड स्टॉक नोंदवही, ज्याला आपण मृत रजिस्टर असं म्हणतो. की सहकारी संस्था जर खरेदी विक्री करणारी सहकारी संस्था असेल, मालाची विक्री करणारी सहकारी संस्था असेल तर सहकारी संस्थेचा काही जो माल असतो तो कधी विकला जात नाही, तो तसाच वर्षानुवर्ष पडून राहतो, तर त्याची डेड स्टॉक म्हणून नोंद केली जाते. आणि ही मालमत्ता किती तारखेची आहे, त्याचे किती नग शिल्लक आहे, त्याची किंमत किती आहे, किंवा काही माल वापस आला असेल, खराब असेल, तर हे सर्व माहिती या डेड स्टॉकमध्ये नोंदवली जाते. पुढचं पुस्तक ठेवावं होतं सहकारी संस्थेला कर्ज नोंदणी पुस्तक. सहकारी संस्था जर पतपुरवठा करणारी संस्था असेल तर ही पतपुरवठा म्हणजे कर्ज देणारी सहकारी संस्था असेल तर सहकारी संस्थेला काय करावं लागतं, कर्ज नोंदणी पुस्तक ठेवावं लागतं. यामध्ये सर्व कर्जाचा तपशील दिलेला असतो, जसं सभासदांना किती कर्ज दिली, त्याचा कालावधी किती आहे, व्याजाचा दर काय आहे, त्याची परतफेड सभासद कधी करेल, त्यांच्याकडून किती व्याजाच्या स्वरूपात माहिती येणार आहे किंवा किती हप्ते वसूल झालेले आहे, याबद्दलची सर्व माहिती या कर्ज नोंदणी पुस्तकात दिलेली असते. पुढचं पुस्तक ठेवावं लागतं सहकारी संस्थेला, लेखापरीक्षक नोंदवही. लेखापरीक्षक म्हणजे कोण, हिशेब तपासणारा व्यक्ती. मान्यताप्राप्त जो हिशेब तपासणीचा असतो तो सहकारी संस्थेची नोंद ठेवत असतो या नोंदवहीमध्ये हिशेबाबाबत, जसं आर्थिक वर्ष, लेखापरीक्षकाचे नाव व पत्ता, त्यानंतर सभेचा दिनांक, ठराव क्रमांक, लेखापरीक्षण केव्हा केलं, हिशेब तपासणीवर काही आक्षेप घेतले का, हरकती घेतल्या का, किंवा काही सूचना दिल्या का, उपाययोजना सुचवल्या का, ही सर्व माहिती ज्या पुस्तकात नोंदवली जाते त्याला लेखापरीक्षक नोंदवही असं म्हणतात. त्यानंतर सहकारी संस्थेला ठेव नोंदवही, डिपॉझिट म्हणतो आपण त्याला, डिपॉझिट. सहकारी संस्थेच्या जर सहकारी संस्था बिगर सभासदांकडून काही ठेवी स्वीकारत असेल, जसं याच्या अगोदरच्या प्रकरणामध्ये पाहिलं होतं आपण की अंतर्गत साधनामध्ये 4 नंबरचं साधन होतं की बिगर सभासदांच्या ठेवी. तर अशा ठेवींमधून काही सहकारी संस्थेनं डिपॉझिट ठेवलं असेल तर ते किती ठेवलं, कोणत्या दिनांकाला ठेवलं, कधी वापस द्यायचं आहे, काय व्याजदर द्यायचा आहे, याबद्दलची सर्व माहिती ज्या पुस्तकात नोंदवलेली असते त्याला ठेव नोंदणी पुस्तक असं म्हणतात.
त्यानंतर सहकारी संस्थेला आणखी काही पुस्तके ठेवावी लागतात, त्याला अवैधानिक पुस्तके असं म्हणतात. अवैधानिक म्हणजे नॉन स्टॅच्युटरी रजिस्टर, की सहकारी संस्थेला कायद्यानुसार हे ठेवणं बंधनकारक नाही, परंतु सहकारी संस्थेचा कारभार कार्यक्षमपणे सुरळीतपणे व्हावा यासाठी ही सहकारी संस्थेला अवैधानिक पुस्तके ठेवावी लागतात. त्यामध्ये कोणती पुस्तके येतात? पहिलं आहे आवक नोंदवही. सहकारी संस्थेचा जसं पत्रव्यवहाराचा प्रकरण पाहिलं होतं आपण, की सहकारी संस्थेमध्ये अनेक प्रकारची पत्रं येत असतात. तर येणाऱ्या पत्रांचा दिनांक काय, विषय काय होता, त्यामध्ये कोणते प्रश्न विचारण्यात आले होते, अशा पद्धतीची सर्व नोंद ज्या नोंदवहीत ठेवली जाते त्याला आवक पत्रव्यवहार नोंदवही असं म्हणतात. त्यानंतर दुसरी नोंदवही ठेवावी सहकारी संस्थेला जावक नोंदवही. सहकारी संस्थेमध्ये जे येणारी पत्रं असतात त्या येणाऱ्या पत्रांना उत्तर द्यायचे असतात. तर जाणारं पत्र केव्हा पाठवलं, त्या कोणाकोणाला पाठवलं, पत्राचा विषय काय होता, टपाल खर्च काय आला, याबद्दलची सर्व माहिती ज्या नोंदवहीत चालली जाते त्याला जावक पत्रव्यवहार नोंदवही असं म्हणतात. तिसरी नोंदवही ठेवावी लागते सहकारी संस्थेला तक्रार नोंदवही. सहकारी संस्थेमध्ये येणारे जे भेट देणारे सभासद असतील किंवा बाहेरचे व्यक्ती असतील, संस्था असतील, सभासद असतील, ग्राहक असतील, त्यांच्या काही तक्रारी असतात. ते तक्रारी ज्या नोंदवहीत लिहिल्या जातात त्याला तक्रार नोंदवही असं म्हणतात. त्यानंतरची वही ठेवावी लागते शेरा नोंदवही. सहकारी संस्थेमध्ये काही अधिकारी येत असतात, सहकारी संस्थेच्या भेट देण्यासाठी येतात. तर त्यावेळेस ते येताना आल्यानंतर सहकारी संस्थेचा कारभार पाहून काही आपले शेरे देत असतात, आपलं मत मांडत असतात. तर हे मत ज्या ठिकाणी नोंदवलं जातं त्याला शेरा नोंदवही असं म्हटलं जातं. आणि पाचवी वही ठेवावी लागते सूचना नोंदवही. सहकारी संस्थेचे जे सभासद असतात, संचालक असतात, कर्मचारी असतात, यांना ज्या सर्वांना सूचना द्यायच्या असतील तर या सर्व सूचना या सूचना नोंदवहीत दिलेल्या असतात. त्याला नोटीस बुक असं म्हणतात. तशा पद्धतीनं सहकारी संस्थेला जे हिशेब पुस्तके ठेवावी लागतात 4, ज्यामध्ये आपण पाहिलं रोजकीर्दवही. हिशेब पुस्तकामध्ये कीर्दवही पाहिलं, त्यानंतर सहाय्यक पुस्तके पाहिलं, खातेवही पाहिलं, रोख पुस्तक पाहिलं, त्यानंतर वैधानिक पुस्तके पाहिली आणि त्यानंतर अवैधानिक पुस्तके पाहिली, की सहकारी संस्थेचा कारभार सुरू करण्यासाठी जे पुस्तके ठेवावी लागतात त्याला अवैधानिक पुस्तके असं म्हणतात. तर इथपर्यंतचा भाग आपण या व्हिडिओमध्ये बघितला, की सहकारी संस्थेचे जे हिशेब आहेत, सहकारी संस्थेला जे हिशेब ठेवावे लागतात ते हिशेब सहकारी संस्था कोणकोणत्या पुस्तकामध्ये आणि इतर काही पुस्तके ठेवून सहकारी संस्थेचा जे आर्थिक व्यवहार होतात ते पद्धतशीरपणे कशा पद्धतीनं नोंदवल्या जाईल. कारण सहकारी संस्थेचे आर्थिक व्यवहार हे सहकारी संस्थेच्या आरसा समजल्या जातात असं आपण पाहिलं होतं. सहकारी संस्थेचे सर्व कारभार हा लोकशाही पद्धतीनं चालतो, म्हणून सर्व हिशेब हे पद्धतशीरपणे त्याच्या नोंदी होणं आवश्यक असतं. म्हणून सहकारी संस्थेच्या हिशेबाच्या नोंदी योग्य पद्धतीनं शास्त्रोक्त पद्धतीनं होण्यासाठी सहकारी संस्थेला ही वरील जी आपण सर्व 3 प्रकारच्यात विभागून दिलेली पुस्तके बघितली, ही सर्व पुस्तके सहकारी संस्थेला कायद्यानं ठेवावी लागतात आणि व्यवस्थित नोंदी करावी लागतात. जरी यावर्षी तुम्हाला हा भाग तुमच्या सिलेबसमधून वगळण्यात आलेला असेल तरीसुद्धा सहकारी संस्थेच्या हिशेबाबाबतचा हा महत्त्वाचा भाग आहे, म्हणून या व्हिडिओमध्ये आपण हा भाग अभ्यासला. अशा पद्धतीनं सहकारी संस्थेचे हिशेब पुस्तकांवर जो पहिला व्हिडिओ बनवला या प्रकरण नंबर 5चा आपण तो इथं आपला संपतो. आणि या प्रकरणात जे आपण हिशेब पुस्तके पाहिले ते हिशेब पुस्तके तुम्हाला स्वयं अध्ययनासाठी ठेवलेले आहेत, म्हणून त्याचा चांगला अभ्यास करायचा आहे आणि यावर तुम्हाला कोणताही प्रश्न येणार नाही, परंतु तुमच्या माहितीसाठी आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि शेअर करण्यास विसरू नका. थँक्यू.